झी 24 तास एक पाऊल पुढे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके हे उद्या अध्यक्षपदाची सूत्रे नियोजित अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांच्याकडे सुपूर्द करतील। आपल्या अध्यक्षपदाच्या काळातील अनुभव आणि साहित्य संमेलनाचे स्वरूप याबाबत आमचे प्रतिनिधी प्रकाश दांडगे यांनी वसंत आबाजी डहाके यांच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत आहेत मावळते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके जी झी 24 तासमध्ये आपलं स्वागत। आपण गेले वर्षभर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर होतात। तुमचं या सगळ्या अनुभवाचं काय तुम्ही सांगाल की एक वर्षभर तुम्ही जे अध्यक्ष होतात त्यात तुमचा अनुभवाचा काय सार आहे? माझा फार अनुभव अतिशय चांगला होता। मी ठिकठिकाणी गेलो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हिंडलो आणि तिकडे एकंदरीत काय वाचकांची रसिकांची स्थिती ती मी पाहिली। सगळ्यांना मराठी भाषेविषयी साहित्याविषयी अतिशय आस्था आहे। इतकंच नव्हे तर अनेक लेखक आहेत। तालुका सारख्या पातळीवरच्या गावांमध्ये देखील लेखक आहेत। अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत, जी एरवी आपण इकडे पुण्या मुंबईकडे आपण बघायला मिळत सुद्धा नाहीत, अशी पुस्तकंही मला पाहायला मिळाली। एकंदरीत साहित्याच्या दृष्टीनं फार उत्साहाचं वातावरण आहे असं मला दिसून आलं। तुम्ही म्हणता की साहित्याच्या दृष्टीने उत्साहाचं वातावरण आहे, पण सध्या ज्या पद्धतीने साहित्य संमेलनं होत आहेत ते साहित्य संमेलनाचं जे स्वरूप आहे ते बदलायला हवं असं मला वाटत नाही का? नाही, मुख्य म्हणजे साहित्य संमेलनाचा माझ्या दृष्टीनं जो उद्देश आहे तो असा आहे की लोकांच्या पर्यंत विचार पोचला पाहिजे। साहित्य संमेलनामुळे रसिक आणि लेखक हे जवळजवळ येत असतात। तुम्ही म्हणता की रसिक आणि लेखक जवळ येतात, पण सध्याचं स्वरूप बघता लेखक किंवा जो साहित्य रसिक आहे तोच बाजूला पडून इतरच लोक साहित्य संमेलनामध्ये प्रवेश करतायत आणि इतर लोकांकडेच केंद्रबिंदू राहतोय। नाही, असं होऊ नये। आपण म्हणता त्याप्रमाणे असं वातावरण अद्याप तरी मराठीमध्ये काय तसं झालेलं आहे असं दिसत नाही। आता काही घटक असू शकतात, नाही असं नाही, परंतु या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो अंतिमतः चांगल्या विचारांचा प्रसार हा जर असेल आणि ते जर साध्य होत असेल तर या गोष्टी गौण आहेत असं आपण म्हणायला काही हरकत नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। मराठी भाषेला आणि साहित्याला नवं काही साहित्य संमेलनात मिळेल असा विश्वास डहाके यांना वाटतोय। त्यांचा विश्वास सार्थ ठरो अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया। झी 24 ताससाठी कॅमेरामॅन संदेश मैकरसह प्रकाश दांडगे, चिपळूण। झी 24 तास एक पाऊल पुढे।